विचार करा, जर उद्याचा दिवस तुमचा शेवटचा असेल, तेही आपल्या देशात नाही, तर हजारो किलोमीटर दूर एका अंधाऱ्या तुरुंगात, जिथं तुमची भाषा, तुमचं दुःख कुणालाही समजत नाही. तुम्ही काय कराल? नमस्कार मित्रांनो, मी विक्रम आणि तुम्ही पाहताय क्राईम भिडू. ही गोष्ट आहे निमिषा प्रियाची. निमिषा प्रिया एक 37 वर्षाची भारतीय नर्स. केरळमधील कोलेगोडे एक छोटंसं गाव. तिथे गरीब घरात जन्मलेली हुशार मुलगी होती निमिषा प्रिया. तिचं स्वप्न होतं नर्स व्हायचं. एका स्थानिक चर्चच्या मदतीने तिने नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला. तिचा विश्वास होता की विदेशात गेलं की ती आपल्या कुटुंबियासाठी चांगलं आयुष्य घडवेल. 2008 मध्ये ती येमेनला जाते. सरकारी रुग्णालयात नोकरी करते आणि तिथे पगारही तिला खूप छान, भारतापेक्षा 4 पट जास्त मिळतो. 2011 ती केरळमध्ये परत येते आणि तिच्या लहानपणीचा मित्र टॉमी थॉमस सोबत लग्न करते. लग्नानंतर एका वर्षाने त्यांना एक सुंदर मुलगी होते. तिचं नाव ते ठेवतात मिचेल. लग्न करून निमिषा आपल्या परिवारासोबत परत येमेनला जाते आणि तिथे ते सुखाने राहू लागतात. पण 2014 मध्ये येमेनमध्ये गृहयुद्ध सुरू होतं आणि निमिषा तिच्या पती व तिच्या मुलीला केरळला परत पाठवते. पण ती मात्र येमेनमध्येच थांबते, कारण तिथे तिने खूप मोठे पैसे आपल्या क्लिनिकसाठी गुंतवलेले असतात. 2015 मध्ये तिने तिची सरकारी नोकरी सोडून स्वतःचं अल अमन मेडिकल क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेते. पण येमेनच्या कायद्यानुसार परदेशी नागरिकांना जर तिथे व्यवसाय सुरू करायचा असेल, तर त्यांना स्थानिक लोकांसोबत भागीदारी करणं आवश्यक आहे. त्यामुळे ती तलाल अब्दो महदी या येमेनी व्यक्तीसोबत भागीदारी करते. तलाल एक स्थानिक व्यापारी. त्याच्या मदतीने तिने आपलं क्लिनिक सुरू केलं. पण तलालचा खरा चेहरा हा काही महिन्यानंतर समोर आला. पहिल्यांदा त्याने तिच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक केली आणि नंतर तिच्या कमाईवर ताबा ठेवला. एक बनावट विवाह प्रमाणपत्र तयार केलं आणि तिचं पासपोर्टही काढून घेतलं आणि सगळ्यांना सांगितलं, ही माझी बायको आहे. आणि त्यानंतर सुरू झाला प्रचंड छळ आणि मानसिक त्रास. 2017 मध्ये छळ न सहन झाल्यामुळे निमिषा आणि तिची मैत्रीण हन्नान यांनी एक प्लॅन बनवला. हेतू होता पासपोर्ट मिळवायचं आणि पळून जायचं. तलालला झोपवण्यासाठी त्याला त्यांनी सिडेक्टिव्ह इंजेक्शन दिलं. पण इंजेक्शनचा डोस जास्त झाला आणि तलालचा मृत्यू झाला. आणि त्या क्षणाने निमिषाचं आयुष्य कायमचं बदललं. घाबरलेल्या निमिषाने त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून छताच्या टाकीवर लपवले. पण हे फार काळ लपून नाही राहिलं. 2018 मध्ये तिला अटक झाली. निमिषा मर्डरची दोषी झाली. तिचं म्हणणं कुणी ऐकून घेतलं नाही. तिच्या केसमध्ये तिला भाषांतरही मिळालं नाही आणि वकीलही मिळाला नाही. येमेनच्या न्यायालयाने 2018 मध्ये तिला दोषी ठरवत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. तेव्हापासून निमिषा ही येमेनच्या तुरुंगात आहे. तिला सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केले जात आहेत. शर्यत कायद्यानुसार मृत व्यक्तीच्या कुटुंबाकडून क्षमा मिळवण्यासाठी ब्लड मनी अर्थात काही पैसे देऊन त्या व्यक्तीची सुटका केली जाऊ शकते. सो निमिषाची आई तिच्यासाठी येमेनला गेली आणि ती तिच्या सुटकेसाठी तिथे प्रयत्न करत आहे. पण तिला अजूनही क्षमा मिळालेली नाही. निमिषा प्रिया यांची कहाणी ही फक्त एका नर्सची नाही, तर ती आहे एका स्त्रीच्या धाडसाची, छळाची, चुकांची आणि हतबलतेची कहाणी. ती एक उदाहरण आहे की परदेशात अनोळखी कायद्यामध्ये अडकलेलं आयुष्य किती भयंकर असू शकतं. तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.